नमस्कार, मी गणेश पंडित। देशात लॉकडाऊनची स्थिती आहे, कोरोनाची परिस्थिती आहे आणि जगावर आकस्मिक असे एक संकट आलेलं आहे। मग अशा संकटाच्या वेळी आपण काय करायला हवं किंवा काय केलं पाहिजे? तर मित्रहो, संकट हे कोणावर येत नसतात, ती प्रत्येकावर येत असतात आणि माणूस म्हटलं की संकट हे असतातच। पण ज्याला भविष्याचा वेध घेता येतो त्याला मात्र संकटाची तीव्रता ही कमी करता येते आणि संकटात सुद्धा संधी निर्माण व्हावी, विद्यार्थी खचून जाऊ नये आणि सतत कृतिशील राहावे यासाठी यशवंत महाविद्यालय नांदेडच्या मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राध्यापक डॉक्टर विश्वधर देशमुख सर यांच्या संकल्पनेतून कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद हा उपक्रम सुरू केलेला आहे। त्यात वाचनकट्टा, विचारशलाका आणि अभिरुची या 3 यूट्यूब चॅनलवरती कोरोना काळातील कविता वाचन, किताबे कुछ कहना चाहते हैं, प्रेरणेचा प्रवास आणि घाबरू नका आणि तुमच्या सोबत आहोत असे वेगवेगळे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत। त्यामधील एक उपक्रम म्हणजे कोरोना काळातील कविता वाचन। कविता म्हटलं की कल्पनेतील नदी, झाड, चंद्र असं नैसर्गिक सौंदर्य किंवा स्त्रीविषयक प्रेम कविता असं वाटायचं। पण ज्यावेळेस आम्ही कोरोना काळातील कविता वाचन या उपक्रमात सहभागी झालो तेव्हा महाराष्ट्र तथा बृहन्महाराष्ट्र यातील 52 कवींच्या कविता ऐकायला मिळाल्या। त्यावेळेस कळालं की कविता या कल्पनेतील सौंदर्य तर दाखवतातच, पण जीवनातील वास्तव, वेदना, दुःख व स्त्रियांच्या समस्याही या कवितेतून चित्रित होतात। मग कळालं की आपण कवितेला सौंदर्यापुरतं मर्यादित न ठेवता जीवनातील सत्य, वास्तव, संघर्ष या बहुआयामी पद्धतीने कवितेकडे बघितलं पाहिजे। मग ज्या वेळेला आम्ही 52 कवींच्या कविता ऐकल्या त्यावेळेस ज्या कवितेच्या आम्ही अधिक जवळीक गेलो किंवा ज्या कवींच्या कवितेला आम्हाला विवेचन करावं असं वाटलं त्या 3 कवींची मी निवड केलेली आहे। त्यात पहिले कवी म्हणजे केशव सखाराम देशमुख सर, दुसरे कवी निलेश चव्हाण सर आणि तिसरे कवी भालचंद्र मगदूम सर। यात पहिले कवी केशव सखाराम देशमुख सर यांची पहिली कविता मुश्किल ही कविता शेतकऱ्याच्या जीवनावर अवलंबून आहे आणि मुश्किल या कवितेच्या शीर्षकाने कळते की शेतकऱ्याचे जीवन किती अडचणीने वेढलेलं असतं। मुश्किल या कवितेच्या मी काही ओळी आपल्या समोर मांडतो। त्यात कवी म्हणतात, मुके माळ मुके रान कुणब्याचे जळले भान, शेती नग्न शिवार वार कुणब्यास मुका मार। यातून आपल्याला दिसून येते की ज्या शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य काही पैसे देऊन आपण सहज लोक पिढ्यानुपिढ्या वर्षानुवर्ष आपल्या पोटाची भूक भागवतो, अशा शेतकऱ्याची व्यथा लेखकांनी या कवितेतून आपल्यासमोर मांडली आहे। कवी पुढे म्हणतात, कर्ज वाढे वारुळ चढे कुणब्याचे दुखी पाडे, खेळ उडाले पैसे उडाले कुणब्याचे मांस जळाले, लेखीचं लगीन वाटे इगीन घरी दारी ऋण वाढलेले। यातून आपल्याला दिसते की शेतात पिकणारे धान्य हे एकच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते। त्याचं भवितव्य हे पूर्णतः निसर्गाच्या लहरी स्वभावावर अवलंबून असते। पुरेशा पैशाअभावी शेतकरी पेरण्याही करू शकत नाही। रोज दिवस उगवला की मावळेपर्यंत शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत असतो। एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की तेव्हा शेतकऱ्याचे उसने अवसान व मनोधैर्य कसे खचू लागते हे आपल्याला कवितेतून दिसते। कवितेच्या पुढच्या ओळीत कवी म्हणतात, फिरावे कसे हिंडावे कसे गळ्यात फासे कुणब्याच्या, बैल मोडलेला गाय कापलेली ओलाटलेली राणीवणी, सोसावा कुटवर झर या उन्हाळा सुकलेला गळा शिवाराचा, फावकीची माया गेली आटून जिवाळ्याची धांत गेली तुटून, सोयराई वाटे जसा हाडवैरी गणगतू जहरे दिसा माझी, भाकरी वाचून दुरुडी रडे मरणाचे कडे अवती भवती। या कवितेतून आपल्याला दिसते की आर्थिक स्थितीत कमी आकला जाणारा कृषी व्यवसाय आज या काळात पूर्ण देशाला सांभाळत आहे हे आपल्याला दिसते। पण आज देशातील शेतकऱ्यांची स्थिती, त्याची परिस्थिती, त्याची काय अवस्था झालेली आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही आकड्यांची गरज नाही हे या कवितेतून दिसते। शेतकऱ्याच्या परिस्थितीला आज कुठलाही आधार नाही। देशातील सर्वाधिक जनता या शेतीवर अवलंबून आहे। त्या कृषी व्यवसायाच्या दारुण स्थितीला महत्त्वाचे कारण ते म्हणजे सरकारचे कृषीविषयक धोरण। या कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांना बगल जात आहे। तर दुसरीकडे नैसर्गिक स्थितीत संकटामुळे दुष्काळ, पूर या नैसर्गिक संकटामुळे शेतात नीट काही पिकतही नाही। मग कर्जाचे डोंगर शेतकऱ्याच्या अंगावर चढते। मग असे या कुणब्याच्या व्यवस्थेचे भयानक चित्रण आज सरांनी आपल्या कवितेतून केलेलं आहे। शेतकरी दुष्काळाचा सामना करत असो वा महागाईला समोर जात असो, कुठल्याही स्थितीत तो आपले कार्य पार पाडतो, पण इतरांचे कार्य पार पाडत असताना
त्याला त्याच्या स्वतःच्या परिवारातील कार्याकडे दुर्लक्ष होते. कृषीप्रधान असलेला देश आज या क्षेत्रात का मागे आहे याचे कारण आपण शोधले पाहिजे आणि त्यावर उपाययोजना केली पाहिजे आणि कृषी क्षेत्राला पुढे नेण्याचा प्रयत्नही आपण केला पाहिजे, असं या कवितेतून आपल्याला संदेश मिळतो. आणि सरांची पुढील कविता आहे सगळे दिवस सारखेच. या कवितेतून शेतकऱ्याचे जीवन कसे रोज तेच असते आपल्याला दिसते. ना त्याला सुट्टीसाठी रविवार असतो, ना पगाराचा दिवस असतो. रोज सकाळपासून ते मावळेपर्यंत तो राबत असतो. या कवितेतील काही ओळी मी आपल्या समोर मांडतो. उन्हातान्हात पल्याट उपटताना तळहाताच्या गठ्ठ्यावर घट्ट थांबून आहे गरिबी. तळहात सुंदर करण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे. चुलीपुढचा धूर घालवायला हा जन्म पुरेल वाटत नाही. टोपलीवर भाकरी बडवताना बाईचा जीव चोळामोळा होतो. 12 माही रात्र दिवस राबण्याचे ते विस्तवाचे दिवस तिच्या आयुष्यातून कधी विझून जातील. शेतकऱ्याच्या जीवनातील कधी हा संघर्ष संपेल ही चिंता या कवितेतून कवीने व्यक्त केलेली आहे. त्याची गरिबी कसे घट्ट बसलेली आहे त्याच्या तळहातावर हे यातून आपल्याला दिसतं. यावर मला एक इंद्रजित भालेराव सरांची कविता आठवली. ती कविता मी आपल्यासमोर सादर करतो. शेतामध्ये माझी खोपी, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढे उसाची पासट, चका मिळाया साखर. काट्या त्याच्या चका पायी, काय केलं त्यानं पाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या बाहेर येईला रात दिस कामधंदा. कष्ट त्याच्याच चका पायी, दुसऱ्याच्या हाती माप. बापा फोडत लाकूड, माय पेटवती चुला. पिढ्या मागच्या घामाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाच खातो जग करी हाप हाप. या कवितेतील शेतकरी आणि सरांच्या कवितेतील शेतकरी हे दोन्ही तेच आहेत आणि सद्य परिस्थितीतील शेतकरी सुद्धा हेच आहे. म्हणजे या कवितेतून आपल्याला सद्य परिस्थितीतील शेतकऱ्याची व्यवस्था, त्याची व्यथा या कवितेतून चित्रित होते. आणि या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याकडे नाही की शेतकऱ्याची परिस्थिती केव्हा बदलेल आणि आपण ती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कृषी क्षेत्राला समोर नेण्यासाठी झटलं पाहिजे आणि त्याचे सतत हे कार्य केलं पाहिजे, असा संदेश आपल्याला या केशव सखाराम देशमुख सरांच्या कवितेतून मिळतो. सरांनी आमच्या उपक्रमात सहभागी होऊन आमच्यासमोर कविता सादर केली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि पुढचे कवी आहेत निलेश चव्हाण सर. यांची पहिली कविता पाऊस. पाऊस म्हणजे निव्वळ आनंदानं थुई करणं किंवा पृथ्वी तलावरच नाही असं वातावरण अनुभवणं नव्हे, तर पाऊस हा जगण्यासाठी अस्तित्वाची लढाई सुद्धा करायला शिकवतो. पाऊस या कवितेतील मी काही ओळी आपल्यासमोर मांडतो. किती मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि आपण असे आहात, बरोबर आहे का? आपल्याला चिंब भिजवणाऱ्या पावसाची ही गद्दारी नाही का? सर्दी होईल, आजारी पडशील अशी लिंबू टिंबू करू नकोस बहाणे. जे पावसात छत्री घेऊन जात नाहीत तेच असतात शहाणे. या कवितेतून निलेश चव्हाण सर यांनी कसा पावसाचा आपण आनंद घेतला पाहिजे हे सांगितलेलं आहे. या कवितेतून मला शाळेतले काही दिवस आठवतात. कसं शाळेत जाताना मुद्दाम पन्हाळ्याखाली उभं राहून भिजायला फार आवडायचं. घरून निघताना अंगावर काय पोशाख असायचा, रेनकोटवर टोपी, पण इतका पाऊस पडतोय आणि आपण कोरडेत हे कसं तरी वाटायचं. मग घरातून बाहेर निघालं की हे पाऊस थांबायचा किंवा अशक्तपणा आल्यागत बारीकसा व्हायचा. मग रेंगाळत चालायचं, कारण शाळेपर्यंत पोहोचेपर्यंत किमान एकदा तरी भिजल्याशिवाय काहीतरी मजा आहे का असं वाटायचं. आणि मग मोठी सर आली की कुणाच्या तरी घराबाहेर आडोसा शोधायचा किंवा रस्त्याच्या उतारावरून खळखळ वाहणाऱ्या पाण्यात मुद्दाम पाय जोरात मारत चालायचं. मग रेनकोटवर ठिपक्यांची रांगोळी तयार झाली तरी चालेल आणि पूर्ण पाय चिखलानं माखले पाहिजे. सगळं कोरडं होऊन जर शाळेत पोहोचलो तर आपली काय इज्जत नाही किंवा आपण काय मजाच केली नाही असं वाटायचं. असे या कवितेतून लहानपणीचे क्षण काय आठवले. पुढे कवी म्हणतात, ज्या धारा तुला आपुलकीने हाक मारतायत त्यांना नकार देऊ नकोस. तुझ्या माझ्या काळजात भरून आलेले ढग बरसतायत बाहेर अशी मागा घेऊ नकोस. या कवितेतून आपल्याला पावसासोबत असलेलं आपुलकी स्पष्ट होते. आपल्याशी पावसाचे नाते कसे आहे आणि त्याला आपण न घाबरता बाहेर गेलं पाहिजे व भिजलं पाहिजे हे कवींनी या कवितेत सांगितलेलं आहे. अशा या कवितेतून निलेश चव्हाण सर यांनी आपल्यासमोर पावसाचं प्रेम कसं राहतं, त्याचे नाते कसे राहते, पावसाचे थेंब हे कसे मोत्यासारखे असतात आणि आपण ते कसं जपून ठेवले पाहिजे आणि त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा पाऊस पडेल की नाही ही चिंता सुद्धा कवींनी या कवितेत व्यक्त केलेली आहे. निलेश चव्हाण सर यांची पुढची कविता आहे
कवी जेव्हा देतो तेव्हा, ही कविता फार सुंदर आहे। या कवितेतून आपल्याला दिसते की खरंच आपलं काही नातं नसतानाही एखादी कविता ऐकताना आपलं त्या कवीसोबत नातं जुळत जातं आणि ती कविता आपल्याला आपली वाटायला लागते, हे या कवितेतून आपल्याला दिसून येतं। त्यांच्या या कवितेच्या ओळी मी आपल्यासमोर ठेवतो। कवी जेव्हा देतो तेव्हा आपण फक्त घ्यायचं असतं, कवी जेव्हा देतो तेव्हा आपण फक्त घ्यायचं असतं, त्याचं शब्दरूपी धन आतात न्यायचं असतं। म्हणजे कवी आपल्यासमोर कविता सादर करतो, ती आपण ऐकतो, पण ते शब्द नसून ते धन असतात आणि आपण ते साठवून ठेवले पाहिजे आणि जीवनात त्याचा पुढे उपयोग केला पाहिजे, असं कवी यातून सांगतात। आणि कवी जेव्हा कविता करतो त्यावेळेला त्याच्या कवितेला कुठलीही मर्यादा नसते। कवी कोणत्या क्षणावर कोणत्याही वस्तूवर कविता करू शकतो, हे या कवितेतून आपल्याला दिसते। कवीची निसर्गातील सर्व जण मित्र असतात, त्यात मग झाड असो, नदी असो, पक्षी असो, पशु असो किंवा डोंगर असो, हे सर्व कवीचे मित्र असतात, असे या कवितेत कवींनी सांगितलेलं आहे। कवी जेव्हा देतो तेव्हा तो न थांबता आपल्याकडे आहे तेवढं कवितेच्या माध्यमातून आपल्याला देत असतो, असे हे कवीने सांगितलेलं आहे। या कवितेतून कवीबद्दल आणखी आपुलकीची भावना तयार होते ही कविता ऐकल्याबद्दल। त्याबद्दल सरांनी आमच्या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला कविता ऐकवल्या, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि पुढचे कवी आहेत भालचंद्र मगदुम सर, यांची पहिली कविता आहे राधा। या कवितेत प्रियकर आणि प्रेयसीच्या विरहाबद्दलची, प्रेयसीच्या आठवणीबद्दलची माहिती सांगितलेली आहे। या कवितेच्या काही ओळी मी आपल्यासमोर मांडतो। ती मला भेटावी, ती माझ्याजवळ बसावी, ती फक्त मलाच बोलावी, म्हणून सारे केलेले चाळे आज पोरखे वाटायला लागतात। या कवितेतून आपल्याला जाणवतं की प्रेमासाठी जेव्हा आपण काही गोष्टी करतो ते तेव्हा आपल्याला छान वाटतात, पण काही काळानंतर त्या आठवल्या की आपल्याला त्या पोरखेळ वाटायला लागतात, पण त्या आठवणी खूप छान असतात, असे या कवितेतून दिसते। कवी पुढे म्हणतात, पण तिच्या आठवणीतील मी मारलेली हाक, तिने घातलेली साद, मी मारलेली शिट्टी, तिने घातलेली भीती, फार धाडसी होतं नाही आधी रात्री तिला भेटायला जाणं आणि पुन्हा तिच्या घराच्या आडोश्याकडे पोहोचवायला येणं। मी आजही त्याच वाटेने जातो, पण ती तिथे नाही। या ओळीतून आपल्याला कळतं की आठवणीतील जग हे कसं असतं। यातून तिचा स्वभाव चित्रण होते, तिचा शांत स्वभाव प्रियकर आपल्या या कवितेतून सांगतो आणि तिच्या त्या आठवणी आजही त्याच्या मनात जिवंत आहेत आणि तो आजही तिची वाट पाहत आहे, असे या कवितेतून दिसते। या कवितेमध्ये विरहापर्यंतचा प्रवास कवी आपल्याला सांगतो, प्रियकर आपल्या प्रेयसीविषयी कसं सांगतो, त्याच्या बाबी कशा आहेत हे आपल्यासमोर या कवितेतून चित्र रेखाटतात। आणि ती राधाच आहे असं म्हणून ती कशी स्वच्छ पाण्यासारखी होती याचेही आपल्याला चित्र ते आपल्यासमोर ठेवतो। प्रेमातील विरहाची भावना कशी असते हे या कवितेतून भालचंद्र मगदुम सर यांनी मांडलेले आहे। भालचंद्र मगदुम सर यांची पुढची कविता आहे शिल्लक। ही कविता फार सुंदर आहे। कुटुंबातील आपल्या व्यक्तीसाठी सर्व वेळ सर्व काळ झटणारा तो व्यक्ती कसा थोडाही स्वतःसाठी उरतच नाही आणि किंवा आपल्यासाठी तो वेळ देऊ शकत नाही, हे कवितेतून आपल्याला दिसतंय। शिल्लक या कवितेत कवी म्हणतात, मी माझ्यासाठी उरतच नाही, मी माझ्यासाठी उरतच नाही आणि उरलो तरी माझ्यासाठी उरतच नाही। या कवितेतून भालचंद्र मगदुम सर यांनी एक व्यक्ती कसा आईचा मुलगा, बहिणीचा भाऊ, बायकोचा नवरा, लेकराचा बाप या नात्यामध्ये दबून जातो आणि स्वतःसाठी उरतच नाही, असं यातून आपल्याला दिसतं। आपल्याच्या सुखासाठी स्वतःलाच खर्च करून नाती जपणं आणि त्या नात्यांच्या परिघात तो स्वतः कुठेतरी दबला आहे, असं यातून आपल्याला दिसतं। स्वतःच्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी स्वतःला खर्च करून आणि त्यातच आपलं सुख मानून सतत आपल्यांची असलेली काळजी त्यांच्या सुखासाठी आनंदासाठी तो कसं जगतो आणि त्यातच आपले स्वतःचे सुख घेत असतो, हे या कवितेतून दिसून येतं। कवींनी कुटुंबाच्या आनंदासाठी स्वतःचे सुख कसे त्याग करावे लागते हे याचे चित्रण केलेले आहे। भालचंद्र मगदुम सर यांनी या कवितेतून जो व्यक्ती सर्व वेळ सर्व काळ कुटुंबासाठी कसा झटत असतो, त्याची कशी दिवसभर स्वतःच्या इच्छा मारून तो दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करत असतो, याचं चित्रण सरांनी आपल्या समोर या कवितेतून केलेलं आहे।
भालचंद्र मगदुम सर यांनी आमच्या उपक्रमात सहभागी झाले आणि आमच्यासमोर कविता सादर केल्या, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। पुन्हा एकदा या तिन्ही कवींचे मी आभार मानतो आणि या उपक्रमात आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल व आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांचे सुद्धा मी आभार मानतो। धन्यवाद।